यंदा एक अत्यंत दुर्मिळ आणि महासंयोग येणारा दिवस आलेला आहे, तो म्हणजेच अधिक मास सोमवती अमावस्या. तब्बल अनेक वर्षांनंतर म्हणजेच 30 वर्षांनंतर अधिक मास आणि सोमवारच्या अमावस्येचा हा पवित्र योग एकत्र आलेला आहे. या दिवशी भगवान विष्णू, महादेव, गुरु दत्तात्रय यांची त्रिगुणात्मक पूजा आपल्याला लाभलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि मुख्य म्हणजे भगवान दत्तात्रय यांनी पितृदोष आणि दारिद्र्य मुक्तीसाठी कोणते विशेष उपाय सांगितलेले आहे. त्याचबरोबर दत्तात्रय यांनी आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावण्याचा एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगितलेला आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. या दिवशी सकाळी लवकर उठून तीर्थस्नान करावे. शक्य नसल्यास घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. पवित्र स्नान करताना काही वेळ मौन बाळगल्यास 1000 गोदानांचा पुण्यलाभ मिळतो असे शास्त्रात सांगितले आहे. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला 160 वेळा प्रदक्षिणा घालावी. तसेच घराच्या तुळशीला प्रदक्षिणा घालून दिवा लावावा. यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते. हा दिवस अधिक महिन्याचा शेवटचा टप्पा असल्याने या दिवशी गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा दिव्यांचे दान करावे. विशेषतः 33 धोंडे किंवा 33 वस्तूंचे दान देण्याला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. जितके महत्त्व उपाय नाही तितकेच महत्त्व या दिवशी काय टाळावे याला आहे. अमावस्येच्या दिवशी नकळत केलेल्या चुकांमुळे घरात दोष निर्माण होतात. त्यामुळे खालील गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. या दिवशी घरात किंवा बाहेर कुणाशी वाद घालू नका. विशेषतः घरातील ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांचा अपमान करू नका, अन्यथा पितर संतप्त होतात. अमावस्येच्या दिवशी घरात मांसाहार, दारू किंवा कांदा लसूणयुक्त तामसिक भोजन पूर्णपणे टाळावे. सात्विक आहार ठेवावा. या दिवशी घर किंवा मुख्य प्रवेशद्वार अस्वच्छ ठेवू नका. मुख्य द्वारासमोर कचरा किंवा चपलांचा ढीग नसावा, कारण याच काळात लक्ष्मी आणि पितरांचे आगमन होते. शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी केस कापणे, नखे काढणे किंवा दाढी करणे वर्ज्य मानले जाते. आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या भागांकडे, ते म्हणजे गुरु दत्तात्रयांच्या परंपरेनुसार आणि दत्त संप्रदायानुसार अमावस्येच्या दिवशी पितृदोष आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणते विशेष उपाय सांगितलेले आहेत. अमावस्या तिथी ही पितरांशी जोडलेली असते. ज्याचा पत्रिकेत पितृदोष आहे किंवा घरात सतत कटकटी, आजारपण असतात त्यांनी या अमावस्येला श्री गुरु दत्तात्रय या मंत्रांच्या कमीत कमी 3 माळी म्हणजेच 308 वेळा किंवा शक्य तितका जास्त जप करावा. हा जप पितरांना गती देतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवून देतो. दत्त महाराजांचे निवासस्थान असलेल्या औदुंबर वृक्षाला या दिवशी कच्च्या दुधाचा आणि पाण्याचा अर्घ द्यावा. झाडाला हळद कुंकू वाहून प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील आर्थिक टंचाई दूर होते. त्यानंतर दत्त महाराजांचे वाहन असलेल्या श्वानाला म्हणजेच कुत्र्याला या दिवशी मोहरीचे तेल लावलेली भाकरी किंवा पोळी खायला द्यावी. यामुळे राहू, केतू आणि शनीचे दोष शांत होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. संध्याकाळच्या वेळी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने गाईच्या गौरीवर तूप आणि गुळाचा धूप द्यावा. यामुळे दत्त महाराजांच्या कृपेने पितृलोकातील आत्मे तृप्त होतात. अधिक मासाची ही सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्ही जितके उपाय कराल, जितके सेवा कराल त्याचं खूप जास्त प्रमाणात तुम्हाला फळ मिळेल. या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पितृदोष दूर होण्यासाठी पितरांच्या नावाने दिवा अर्पण करायचा आहे. या सर्व गोष्टींसोबतच एक अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे. बघा, प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांच्या अभ्यासात, नोकरीत खूप प्रगती व्हावी, 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळावा, त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर व्हावे. तर त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. प्रत्येक आईची एकच इच्छा असते की तिच्या मुलांनी अभ्यासात, करिअरमध्ये आणि नोकरीत खूप प्रगती करावी. जर तुमच्या मुले अभ्यासात मागे पडत असेल, नोकरीत यश मिळत नसेल किंवा त्यांच्या प्रगतीत सतत अडथळे येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मौलाचा ठरणार आहे. कारण आज आपण पाहणार आहोत सोमवती अमावस्येला प्रत्येक आईने
मुलांसाठी एक अतिशय प्रभावी हा तांदळाचा उपाय करायचा आहे. खूप छान प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, सुख, शांती, समृद्धी मिळेल. लहानातील लहान मुलांसाठी, मुलींसाठी ते मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी, मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये नजर दोष होत असेल, जर मुलं खूप चिडचिड, हट्टीपणा करत असेल तर त्यासाठी तुम्ही देखील हा उपाय करू शकता. मुलं खूप अभ्यास करताय पण तरी त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही, अशा ज्या काही अनेक समस्या असतात तर त्या सर्व समस्यांसाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. ह्या तांदळापासून भात शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात शिजवत असताना मीठ त्यामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे, अळणी भात शिजवायचा आहे. त्यानंतर आता जर सपोज घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट उतारा तयार करायचा आहे. आता 2 सेपरेट ठिकाणी भात काढायचा, 2 प्लेटमध्ये. एकच असेल तर एकाच प्लेटमध्ये भात काढायचा, पण हा भात परत तुम्हाला घरामध्ये उरलेला यूज करता येणार नाही, त्यामुळे थोडासा शिजवा. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. त्यावरती तुम्हाला आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा असते तर ती थोडीशी टाकायची आहे. त्याचबरोबर एक लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे, एक लवंग ठेवायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उतारा जो आहे तर तो आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आता मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे. मुलांना बसण्यासाठी आसन द्यायचं. संध्याकाळी, सकाळी किंवा तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटत नाही या अमावास्येला तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता, चालेल, काही हरकत नाही. आता हा उतारा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस उतरवायचा आहे. उतरवत असताना माझ्या मुलांना जी काही नजर दोष लागलेले आहे तर ते सर्व निघून गेलेले आहे, त्यांच्या अभ्यासात, नोकरीत प्रगती झालेली आहे, असा आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हा उतारा घेऊन घराच्या बाहेर यायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली किंवा ज्या ठिकाणी पशुपक्षी येतील त्या ठिकाणी तुम्हाला हा ठेवून द्यायचा आहे. त्यामुळे शक्यतो करून सकाळी करण्याचा प्रयत्न करा, पण जर नाही सकाळी झालं तर मग संध्याकाळी जरी केला तरी चालेल. आता कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी ठेवू नका. एखाद्या रोडच्या कडेला वगैरे अशा ठिकाणी ठेवा, जेणेकरून कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही. आता हा उतारा ठेवल्यानंतर घरी यायचं, परत मागे वळून बघायचं नाही. घरी आले की हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. अगदी हा अशा पद्धतीने साधा सोपा हा उपाय जो आहे तर तो या अमावास्येला तुम्हाला करायचा आहे. खूप मोठी अमावास्या आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर याचा खूप चांगला फायदा होईल. त्याचबरोबर एक दिवासुद्धा तुम्हाला या दिवशी लावायचा आहे. तर काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची. आता सपोज तुम्हाला दिव्याचा उपाय करायचा असेल तर फक्त तुम्ही दिव्याचा करू शकता, किंवा हा तांदळाचा करायचा असेल तर फक्त तांदळाचा करू शकता, किंवा दोन्हीही करायचे असेल तर दोन्ही देखील करू शकता. तर काय करायचं, एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये एक पंती ठेवायची आहे, त्यामध्ये लांब वाट टाकायचे आहे आणि तिळाचं किंवा तूप जे असतं तर ते टाकायचं आहे, किंवा तिळाचं तेल टाका. दिवा प्रज्वलित करायचा, देवघरामध्ये ठेवायचा आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा, किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. भोलेनाथांना आणि गुरुदत्तांना प्रार्थना करा की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ देत, मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ देत, अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा तिथेच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने खूप छान, खूप सोपे हे दोन्ही उपाय आहे. तुम्हाला जर जमत असेल तर आवर्जून करा, खूप चांगला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.